कर्जमाफी महोत्सव गेल्या वर्षी कोविड जन्य परिस्थितीमुळे आपल्याला साजरा करता आला नाही. तो या वर्षी साजरा करण्याचा माझ्या शासनाचा मानस आहे. माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान राष्ट्रीय समाज सुधारक यांच्या उच्च विचारांचे अनुकरण करीत आहे. माझे शासन महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या 2 दाव्यामध्ये महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडत आले आहे आणि यापुढेही मांडत राहील. सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेप्रती मोठेपणा व्यक्त करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे शासन वचनबद्ध आहे. हा विषय सर्व मांडणारा महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद संघर्ष आणि संकल्प या नावाचा खंड अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाच्या प्रती राज्य विधानमंडळाच्या सदस्यांना या अधिवेशनातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माझ्या शासनाने कोविड-19 नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून त्या उर्वरित राज्यांसाठी आणि अन्य देशांसाठी देखील आदर्श ठरल्या आहेत. संख्या कमी करून आणि ठराविक सारख्या लाठीमारीच्या वस्त्यांमध्ये यशस्वीपणे कामगिरी करून महाराष्ट्राने या साथरोगाचे अत्यंत प्रभावी व्यवस्थापन केले आहे. शासनाला वैद्यकीय व तांत्रिक सहाय्य करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांचे राज्य क्रिटिकल टास्क फोर्स स्थापन केले आहे. संक्रमित व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा प्रभावी व काटेकोरपणे तपास शोध घेण्यात आला. आरोग्य सुविधांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. संक्रमित व्यक्तींची चाचणी करण्यासाठी पुरेशा चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. स्वरूपातील विशाल जम्बो करोना रुग्णालय विक्रमी वेळेत उभारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. क्षेत्रामध्ये
निश्चिती करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील खाटाच्या क्षमतेबरोबरच कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयामध्ये खाजगीकरणाने पुरेसा आकार ठेवण्यात आले आहे. रोगहिताचे रक्षण करण्यासाठी खाजगी रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाचे प्रयोगशाळा चाचणी सीटी स्कॅन उपकरणे इत्यादींच्या किमतीचे विनिमय करण्यात आले आहे. माझी जबाबदारी देशातील मानव आरोग्य तपासणी सर्वेक्षण करण्यात आले. जोखमीच्या व्यक्ती ज्येष्ठ नागरिक यांचे विशेष सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे. यामुळे कोविड संसर्ग झालेले अनेक रुग्ण सापडू शकले. या मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत झाली आहे. कोविड-19 साथरोगाच्या व्यवस्थापनामधील नागरिकांच्या सहभागाने आपल्या राज्याने या साथरोगावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे. मात्र कोविड विरुद्धची लढाई अद्यापही सुरू असून आता ही जबाबदार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रोगासंबंधीच्या लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील लोकांकरिता लसीचा कोटा वाढविण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावाही करीत आहे. कोविड संदर्भातील आरोग्य सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत आपल्याला सतत लक्ष देण्याची गरज आहे. शरीरात घेण्याची शक्यता असल्याने सुरक्षित अंतराळ ते पालन करण्याची, उपचाराचा वापर करण्याची आणि नियमितपणे हात धुण्याची तीव्र गरज आहे. माझ्या शासनाने वैद्यकीय पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण केले असून 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये संभाव्य विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला प्रवेश देऊन नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीची गरज ओळखून माझ्या शासनाने उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय शासन पसंत आहे. या वर्षामध्ये सैन्य रुग्णालय मुंबई येथे संपूर्ण खाटा असलेल्या नवीन अतिदक्षता कक्ष सुविधेची देखील घालण्यात आली आहे. या साथरोगाच्या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 18 नवीन आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर आज राज्यात सुमारे 500 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. फेब्रुवारी 2021 च्या अखेरीस वस्तू सेवा कराची नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनास देत असलेला 44,950 कोटी रुपयापैकी केवळ 6,140 कोटी रुपये आणि वस्तू सेवा कराच्या नुकसान भरपाईसाठी खर्च म्हणून 11,530 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. सेवा कराची नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून देणे आहे. कोविडमुळे खराब्या लागलेल्या घटनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था मंदावली असून यात घटकीय आपत्कालीन स्थितीच्या नैसर्गिक आपत्तीची देखील भर पडली आहे. 3,47,456 कोटी रुपयांच्या महसुली उद्दिष्टापैकी राज्याकडे जानेवारी 2021 च्या अखेरीस केवळ 1,88,542 कोटी रुपये महसूल जमा झाले आहे. अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 35% कमी आहे आणि आधीच्या वर्षांमधील कालावधीतील संकलनापेक्षा तो 21% कमी आहे. महसुलात लक्षणीय घट होऊन देखील राज्याने सार्वत्रिक साथरोगाच्या कालावधीत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, औषधी थेरपी, मदत, पुनर्वसन, अन्न, नागरी पुरवठा वगैरे या विभागांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी माझ्या शासनाने भांडवली खर्चाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 75% तरतूद केली आहे आणि स्थानिक विकास
अधिकारीचा जिल्हा नियोजन समिती योजनाकारीचा डोंगरी विकास कार्यक्रमाचा 100% निधी वितरित केला आहे. निर्णयास योग्य असलेले सहाय्यक अनुदान पाहण्यासाठी माझे शासन भारत सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. कोविड परिस्थिती आर्थिक परिस्थिती विचारात घेता माझे शासन केंद्रीय योजनांमध्ये केंद्र सरकारचे अंशदान वाढविण्यासाठी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. मागील वर्ष केवळ वैद्यकीय आणि वाणिज्य नव्हे तर अनेक गावांनी निर्माण करावे देखील होते. नोकऱ्या जीविकेच्या साधनावर परिणाम झाल्याने माझ्या शासनाने व्यापक प्रमाणात मानवी दृष्टिकोनात सहायता कार्यक्रम हाती घेतले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत सुमारे 7 कोटी लोकांना घेऊन 1 ते 3 रुपये प्रति किलो दराने घेऊन तांदूळ व गरम धान्य वितरित करण्यात आले. माझ्या शासनाने आत्महत्याचे प्रमाणामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना 750 कोटी रुपये किमतीचे अन्नधान्य पुरविले आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांना, कामगारांना, विद्यार्थ्यांना अंदाजे 17,000 टन तांदूळ व 762 टन चणा डाळ पत्रिका सेवा वितरित केली आहे. माझ्या शासनाने 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत अधिक गाड्या पुरविण्यात आल्या असून त्यासाठी राज्य शासनाने एकच 25 कोटी रुपये खर्च केला आहे. 18,000 भरून 1,38,000 पर्यंत वाढलेल्या दैनंदिन काळाच्या रूपावरून या योजनेचे यश घोषणा येईल. शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी 2019-20 मध्ये 3,500 कोटी रुपये लिटरच्या किमतीच्या 1,15,000 टन मका व 17,50,000 टन तांदूळ केले. माझ्या शासनाने तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन म्हणून 860 कोटी रुपये देणे. माझ्या शासनाने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 220 लाख क्विंटल इतक्या कापसाची आतापर्यंतची सर्वाधिक खरेदी केली आहे. यातून 8,78,000 शेतकऱ्यांना 11,988 कोटी रुपये दिले आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून 20,44,000 क्विंटल इतक्या पिकाची खरेदी केली असून त्याला 1,185 कोटी रुपये दिले आहेत. 2,37,000 शेतकऱ्यांकडून 1,787 कोटी रुपये इतक्या किमतीच्या 38,71,000 क्विंटल चणा खरेदी केला आहे. एकंदरीत माझ्या शासनाने राज्यातील 13,38,000 शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाहून अधिक रक्कम प्रदान केली आहे. 9,25,005 कामगारांना 462 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देखील केले आहे. माझ्या शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अंगणवाडीचे येऊ न सकणाऱ्यांना 3 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना घरपोच सेवा मिळेल याची खात्री केली आहे. घरपोच महिलांना मातांना अखंडितपणे घरपोच सेवा पुरवठा केला आहे. या वर्षामध्ये एकात्मिक बाल विकास योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत 78 लाखापेक्षा अधिक वाढ झाली आहे. माझ्या शासनाने कोरोना टाळेबंदीच्या काळामध्ये शाळा बंद करून शिक्षक सुरू अभ्यासाला सुरू करून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास मदत करण्याचा उपक्रम सुरू केला. या आव्हानाचा प्रसिद्धी देखील राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत घरपोच वाटप पुस्तके पोहोचवली आहे. दीक्षा उपयोजनाच्या ॲपच्या सहाय्याने विविध उपक्रम राबविल्यामुळे देशभरात दीक्षा ॲपच्या वापरात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. बदलत्या काळाबरोबर सर्व शिक्षक विद्यार्थी व शाळा यांना वर्ग क्लासरूम सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. माझ्या शासनाने शाळेमध्ये काळात स्थानांतरित काम करण्याचे 15,000 अडकलेल्या
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी विशेष योजना तयार करण्याची घोषणा केली. आपणा तात्पुरती वस्त्र वस्त्र व वैद्यकीय उपचार आणि औषधे पुरविली असून त्यासाठी 816 कोटी रुपये खर्च केले. केवळ नैसर्गिक आपत्तीसुद्धा यशस्वीरित्या हाताळल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी क्षेत्र काही ठिकाणी उद्ध्वस्त झाले. या चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना पाणी दराने 609 कोटी रुपये मदत देण्यात आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 179 कोटी रुपये वितरित करण्यात आले. जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे जनजीवन पुरे होणे, कृषी पिके, घरे व सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी 10,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपये निश्चित करण्यात आले. कृषी पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 25,000 रुपयांचा प्रकारे NDRFच्या दरापेक्षा अधिक दराने मदत म्हणून 4,500 कोटी रुपये वितरित केले. जाती भेदभावापासून मुक्त व्हावी म्हणून शहरी ग्रामीण भागातील गावे, वस्त्या, रस्ते यांची जातीवाचक नावे बदलून त्यावेळी मातृशांती नावे संविधानाच्या माझ्या शासनाने नवतः योजनेत 1,23,000 आदिवासी महिला, 6,63,000 बालकांना अन्नपदार्थ पुरवले. आपण बंधात्व अधिनियम 2006 ची सक्रियपणे अंमलबजावणी केली आहे. आतापर्यंत 1,72,481 लाभार्थ्यांनी 1,65,900 पेक्षा अधिक वैयक्तिक पदार्थ वितरित केले असून 7,559 समूहांना 17,67,861 हेक्टर पेक्षा अधिक सामूहिक बंधक वितरित केले आहे. शासकीय सेवांमध्ये प्रशिक्षणाची टक्केवारी वाढविण्यासाठी माझ्या शासनाने एक प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. यावर्षी उमेदवारांच्या वेतनात दरमहा 2,000 रुपयावरून 4,000 रुपये इतकी दुप्पट वाढ केली आहे. नवउद्योग स्टार्टअप उद्योजकता यामध्ये महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीमध्ये महिला उद्योजकता खर्च उभारण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या विक्री, उभारणी, पट्ट्याच्या अभिहस्तांतरणाच्या किंवा करारांच्या समलेखावरील मुद्रांक कमी केले आहे. या सवलतीमुळे राज्यात नोंदणीच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून नागरी स्थानिक संस्थांमध्ये शासनाकडून आकारल्या जाणाऱ्या अधिमूल्याच्या विविध प्रकारांमध्ये 50% सवलतीची घोषणा केली आहे. माझ्या शासनाने सर्व नियोजन प्राधिकरणांना व स्थानिक राजकारणाच्या स्तरावर आकारल्या जाणाऱ्या अधिमूल्यामध्ये 50% सवलत देण्याबाबत निर्णय घेण्याचा देखील निर्देश दिला आहे. यामुळे मालमत्ता खरेदी विक्रीला चालना मिळाली आहे. महाराष्ट्राने 1,00,000 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेची विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे. विविध उद्योग कालावधी 66,000 ऑनलाईन परवानग्या दिला आहे. माझ्या शासनाने रोजगार मिळणे सुलभ व्हावे यासाठी रोजगार स्तरावर महाजॉब पोर्टल देखील सुरू केले आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि परवाना यासारख्या योजनांनी औद्योगिक क्षेत्रात प्रोत्साहन दिले आहे. यास नवीन उद्योजकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. माझ्या शासनाने आर्थिक अडचण असतानाही 30,85,000 शेतकऱ्यांच्या 19,684 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी
पासून हाती घेतला आहे. हे अभियान निसर्गाचा भूमी जलवायू अग्नी व आकाश या कोणत्याही घटकांवर लक्ष केंद्रित करते. कोविड-19 परिस्थितीमध्ये नवीन वाढ खुलं होण्यासाठी देशाचे माझ्या शासनाने जल वायू प्रदूषण नियंत्रण अधिनियमान्वये उद्योगांना संबंधित दराची कालमर्यादा कमी केली आहे. माझ्या शासनाने मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आरे क्षेत्रातील 800 एकरापेक्षा अधिक जमीन राखी वन म्हणून अधिसूचित केली आहे. इसके मोठे जंगल हे आगळा वेगळे वैशिष्ट्य आहे. माझ्या शासनाने 1500 हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र घोषित करण्यासाठी रासायनिक प्रदूषण नियोजन केले आहे आणि 8500 हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र राखीव वने म्हणून अधिसूचित केले आहे. वन्यजीव आर्किटेक्चरचे कॉरिडॉर बळकटीकरण करण्याचे दीर्घकालीन संवर्धन करण्याच्या दृष्टीने माझ्या शासनाने सह्याद्री परिक्षेत्रामध्ये 8 विदर्भामध्ये 2 संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित केलेली आहे. माझ्या शासनाने व्याघ्र संवर्धनासाठी विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बघाड गावामधील 269.40 चौरस किलोमीटर इतके राखीव वन क्षेत्र राज्याचे 50वे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा राष्ट्रीय प्राणी नागपूर याच्या भारतीय वनयात्रा सफारी प्रजासत्ताक दिन 2021 रोजी लोकार्पण करण्यात आले. आणि या क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यांना परवानग्याची संख्या 70 वरून 10 पर्यंत कमी केल्याने राज्यातील पर्यटन क्षेत्राला आणखी चालना मिळेल. विकेल या अभियानामध्ये विद्यमान योजनांची सांगड घालून 3 समूह जिल्ह्यात 1345 मूळ साखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव्याने उत्तेजन मिळेल. शेतमालाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठा मिळवून देण्यासाठी 2100 कोटी रुपये खर्चाचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प सुरू केला आहे. शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे सर्व कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टल विकसित केले आहे. त्यावर 11,33,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे आणि 25,23,000 घटकांसाठी अर्ज प्राप्त झाले आहे. आष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे अन्न तंत्र कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. मी सगळं गाव सगळं आणि गाव सगळं माझ्या मनासमत या संकल्पनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी माझ्या शासनाने आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मिशन 2020-21 या वर्षामध्ये माझ्या शासनाने मजुरांना 1,267 कोटी रुपये इतकी रक्कम मंजुरी म्हणून दिली आहे. माझ्या शासनाने महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन व जतन करण्यासाठी प्राचीन मंदिर संवर्धन योजना सुरू केली आहे. प्रत्येक दिवशी 10 लिटर इतक्या अधिक दुधाची खरेदी आणि त्याचे रहित दूध भुकटी मध्ये रूपांतर करण्याची योजना 3 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत हाती घेतली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 245 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत 16 जिल्ह्यातील 85 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गटामध्ये कुपोषित आदिवासी मुली गर्भवती महिला आणि स्तनधारी माता यांना या उच्च प्रथिनयुक्त दूध भुकटीचे मोफत वाटप करण्यात येत आहे. कृषी पंप बीज जोडणी धोरणाला मान्यता देण्यात आली असून त्याअंतर्गत कसे बनवून बीज जोडणी उद्यमी असणाऱ्या कृषी पंप अर्ध दरापैकी ज्याच्या कृषी पंपाचे अंतर 3 फेज बीज वाहिनीपासून 600 मीटरपेक्षा कमी आहे त्यांना पारंपरिक बीज जोडण्या देण्यात येतील. ज्याच्या कृषी पंपाचे अंतर 600 मीटरपेक्षा अधिक आहे त्यांना ऑफ ग्रीड सौर ऊर्जा कृषी पंप देण्यात येते. पुढील 5 वर्षासाठी
प्रत्येक वर्षी 1 लाख ऑपरेट सौर ऊर्जा कृषी पंप कार्यान्वित करण्यात येतील। यावेळी कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होईल। राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता माझ्या शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना लाभ देण्याचे ठरवले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना 1 लाख वीज जोडी रहित ऑपरेट सौर ऊर्जा पंप पुरविण्यात येतील। यामुळे परिणामाचे दीर्घकाळ संवर्धन होईल। माझ्या शासनाने पारंपरिक ऊर्जा धोरण 2020 घोषित केले असून त्याद्वारे 5 वर्षांमध्ये 17,360 मेगावाट इतकी पारंपरिक ऊर्जा निर्माण होईल। माझ्या शासनाने अंबड तालुका अंबड जिल्हा जालना येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि ठाणे येथे अतिरिक्त कुटुंब न्यायालय स्थापन केले आहे। माझ्या शासनाने सदाव्या वित्त आयोगांतर्गत 5 वर्षाच्या कालावधीकरिता यवतमाळ बीड भंडारा व परभणी येथे कुटुंब न्यायालय कार्यान्वित करण्यास मंजुरी दिली आहे। कोविड 7 रोगाच्या मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्वजण स्वतःच्या आरोग्य बरोबरच इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षेची देखील सर्वतोपरी खबरदारी घ्या आणि आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपाययोजनांचे नियमितपणे पालन करा याची मला खात्री आहे। या अधिवेशनामध्ये नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पित प्रवास प्रस्ताव विनियोजन विधेयक आणि इतर विधिविधाने आपल्या विचारात मांडण्यात येतील। सामान्य सदस्य कामकाजात सहभाग घेऊन या प्रस्तावावर आपली अभ्यासक्रमामध्ये मांडतील असा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद जय महाराष्ट्र। Himalayan